Hi friends, very good morning. From three lectures, I think we had been focusing and learning our prosecond on saying please by A.G. Gardiner. I think you may read carefully that text which I have already read and explained little bit. काही भाग मी तुम्हाला शिकवलेला आहे म्हणजे जवळपास पेज नंबर 14, 15, 16 अप टू ओके जवळपास आपण तो वाचन केलेला आहे आणि काही प्रमाणात शिकलेलो आहोत अँड इट इज अबाउट सेईंग प्लीज. आपल्याला त्या पाठ्य घटकाचा एक संदर्भ माहीत आहे की तो कशाबद्दल आहे. एक कोर्टसी बद्दल आहे. कोर्टसी म्हणजे थोडक्यात सौजन्यशीलता. माणसाने वागावं कसं, बोलावं कसं, एक थोडक्यात मॅनर्सचा भाग आहे. त्याच्याबद्दल तो एक पाठ्यघटक आहे. आणि मागच्या भागात आपण त्या बस कंडक्टरचा काही त्या लेखकाने उल्लेख केलेला होता. त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतली होती ऑन पेज नंबर 17. ओके, I will read that 3 lines of that last passage. He said cheerfully. He turned to go, and then, luckily, my fingers still wandering in the corner of my pockets, lightened on a shillong, and the count was squared. मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की तो व्यक्तीचं भाडं तिकीट तो कंडक्टर फाडतो पैसे न मागता, पण याला लाज वाटते आणि हा सहजरित्या आपल्या त्या पॉकेटमध्ये हात घालतो आणि पुन्हा त्याला चान्स वाटतो की कदाचित पैसे सापडतील. शिलिंग्स मीन्स कॉइन्स. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लिझन द फ्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अन ॲक्शन हॅड गिव्हन मी. तो म्हणतो की त्या व्यक्तीचं वागणं त्याने जो मला आनंद दिला होता तो आनंद अगदी आगळा वेगळा होता. Now, next incidents paragraph. A few days after, my most sensitive toe was tramped on rather heavily as I sat reading on the top of a bus. एकदा प्रवास करताना ते लेखक वाचत असतात आणि त्यांच्या पायाच्या बोटांवर एक आघात बसतो. I looked up with some anger and more agony. मी त्या व्यक्तीकडे संतापाने पाहतो. And saw my friend of the cheerful countenance. आणि त्या मित्राकडे, थोडक्यात मित्र म्हणायला लागेल त्याला, त्याच्याकडे चिअरफुल नजरेने पाहतो. काउंटन्सेस मीन्स फेस, त्याच्या चेहरे. आणि लगेच तो काय म्हणतो बा, सॉरी सर ही सेड. नेहमीचं वाक्य सॉरी सर. आता आपण प्रवास करताना आपल्याकडनं काही मिस्टेक होते तेव्हा पाय लागतो, कोणाच्या पायावर पाय ठेवला जातो, तेव्हा साहजिकच आपण काय म्हणतो, सॉरी सर. ही सेड देन आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रोड्स ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. पाय मागे घ्या साहेब, बुटाचा पाय मागे घ्या, मला त्रास होत आहे, अतिशय त्रास होत आहे. ट्रेडिंग मीन्स पुढवणी थोडक्यात पायाला. होप आय डिडंट हर्ट यू सर. बरं झालं तुम्ही मला जास्त इजा केली नाही, पाय मागे घ्या. ही हॅड हर्ट मी. त्याने तर अगोदर समजलं लेखकाला की त्याने अगोदर मला इजा केली असते. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्याने हर्ट केलं असतं अगोदरच, पण काय करणार आता, कारण त्याने तो शब्द वापरला असतो. कोणता शब्द, थँक यू, सॉरी सर. कोणता शब्द, सॉरी सर. आफ्टर धिस आय बिगेन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस. जेव्हा मी बसमध्ये प्रवास करायचो, ती बस पकडायचो, तेव्हा मी त्याला ऑब्झर्व करायचो. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि त्याच्या स्वभावाचा मी निरीक्षण करायचो की तो कसा वागतो. He seems to have an
इनएक्झिस्टेबल फंड ऑफ पेशन्स. त्याच्या मनात अगदी काय असते, इनएक्झिस्टेबल, अनलिमिटेड काय आहे, एक पेशन्स आहे, एक उत्साह आहे. अँड अ गिफ्ट ऑफ मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. किंवा प्रवासात सोबत किंवा जे काही प्रवास करणारे असतील, तो कंडक्टरचे उदाहरण आहे या ठिकाणी, त्यांना तो काय करतो, प्रेरणा देतो, प्लेजर देतो, आनंद देतो. आय नोटीस दॅट. आपल्याला एखादा लक्षात आलं, इफ इट वॉज रेनिंग, काही वेळेस जर पाऊस आला बस प्रवास करताना, ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इन साइड. वर चढायचं आणि सांगायचा, खाली जागा आहे बरं का, रिकामी शीट आहे, खाली या, पाणी लागेल. रूम इन साइड विच ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. म्हाताऱ्या लोकांना लहान मुलासारखं तो वागवायचा, वागणूक द्यायचा. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिक्युरियस ॲज अ फादर. आणि लहान मुलांना एखाद्या मुलासारखं आपला स्वतःचा मुलगा आहे या प्रकारची तो वागणूक द्यायचा. ही हॅड इव्हिडेंटली अ पर्टिक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट. त्याच्या मनामध्ये खोल कप्पा होता की नाही, आपण चांगलं वागलं पाहिजे, अगदी प्रेमाची वागणूक असं त्याच्या मनात होती. फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. तरुण लोकांबद्दल सुद्धा त्याला आपुलकी होती, सहानुभूती होती, प्रेम होतं. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड. आणि कदाचित जर त्याला एखादा ब्लाइंड व्यक्ती दिसला त्या बसमध्ये, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पावमेन. तो त्याला त्या रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत, त्या पावमेन पर्यंत सोडायचा. रहदारी रस्ता असतो ना, म्हणजे कोपऱ्याला रस्त्याचं मेन, त्याला म्हणतात पावमेन. ही वुड कॉल अ बिल in front of to wait while he took him across the road or round the corner. एखाद्या व्यक्तीला तो बोलवायचा, बिल, एखादा सहकारी असेल त्याला बोलवायचा, आणि जोपर्यंत तो रस्ता क्रॉस करून देत नाही तोपर्यंत तो हलत नव्हता. त्या ब्लाइंड व्यक्तीला तो हेल्प करायचा. or otherwise safely on his way. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper. थोडक्यात त्याच्या वागण्याने, त्या वागण्याच्या पद्धतीने थोडक्यात समोरचा माणूस आपोआप काय व्हायचा, इम्प्रेस व्हायचा. अँड काइंडलीनेस दॅट जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कोर्टसी अँड गुड मॅनर्स. आपोआप एखाद्या व्यक्ती त्याच्याकडनं काही गोष्टी शिकून जायचा की कसं वागावं, सौजन्याने कसं राहायचं. What struck me particularly was the ease with which he got through his work. थोडक्यात आपल्या कामात तो काय होता, एक मग्न होता. If bad manners are infectious, थोडक्यात लेखक म्हणतो की जर बॅड मॅनर्स असेल, एखादा व्यक्ती वाईट वागणारा असेल, तर ते आपोआप आपल्यावर काय करतात, त्याचा परिणाम होतो. इन्फेक्टियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. आणि गुड मॅनर्सचं सुद्धा काय होतो, आपोआप प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. आणि आपल्याला जर आसपासच्या परिसरात जर तसेच वागणारे भेटले, अनसिव्हिल, उद्धट, ज्यांना मॅनर्स नाहीत असे, तर आपोआप आपण पण त्याच प्रकारे घडत जातो, आपले पण स्वभाव तसाच होत जातो. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. परंतु एखादा व्यक्ती असेल, उत्साही व्यक्ती, त्याच्यावर सहसा असा परिणाम होत नाही. सनी पीपल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. थोडक्यात त्या स्वतःच्या व्यक्तीच्या त्याच्या मॅनर्सवर ती गोष्ट अवलंबून असते. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. किट्स, सेड किट्स, जॉन किट नावाचा एक कवी होऊन गेला आहे. त्यांनी एक वाक्य दिलं आहे,
नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. चांगला दिवस असेल एखादा मन प्रसन्न करणारा, तर कोणती इतर गोष्टी असतील तर त्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the vindication of a fine day. आणि जर एखादा चिअरफुल व्यक्ती दिसला, त्याच्या सहवासात आपण राहिलो, तर तो दिवस पूर्ण काय होतो, व्हॅन्डिकेशन मीन्स ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग्स, थोडक्यात त्या प्रकारच्या भावना आपोआप निर्माण होतात. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. आणि त्या ठिकाणी तो जो पोलाईट कंडक्टर आहे त्या ठिकाणी आपोआप एक चांगलं वातावरण तयार होतं. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलिएटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर. थोडक्यात तो कंडक्टरचं वागणं आपोआप इतर लोकांवर काय करतं, ते एक प्रकारे प्रेरित करतं, फ्रेंडली वातावरण निर्माण करतं. इन लाइटनिंग देअर स्पिरिट ही लाइटन हिज ओन टास्क. थोडक्यात आपोआप त्याच्या कामाची जी निष्ठा असते, ती जे शब्द असतात, बोलण्याची तऱ्हा असते, ती आपोआप अप्रत्यक्षरित्या समोरच्या माणसाच्या वागण्यावर प्रभाव टाकतात. थोडक्यात हिज गेइटी मीन्स योगदान वॉज नॉट ॲज वेस्टफुल लक्झरी. त्याचे योगदान जे आहे ते काही वाया जाणारं काही का गोष्ट नव्हती, बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. थोडक्यात ती काय होती, एक साऊंड इन्व्हेस्टमेंट होती, एक चांगलं गुंतवणूक होती. गुंतवणूक म्हणजे थोडक्यात लोक आपोआप काय व्हायचे, चांगले वागायचे. आय हॅव मिस हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. भरपूरदा त्याच्यासोबत प्रवास करायचो, त्याची आठवण यायची. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन द अनदर रोड. मला वाटायचे कदाचित असेच लोक कंडक्टर त्याच्यापासून काही ना काही शिकतील. आय कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. कारण या कणखर जगावर प्रवास करताना काही लोक असे कणखर म्हणजे असे विचित्र वागतात. त्या जगात असे पण लोक पाहिजे जे बस कंडक्टरने घडवले होते अप्रत्यक्षरित्या, गुड मॅनर्सने. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनेग्रिक ऑन अँड अननोन बस कंडक्टर. आणि मला त्याच्याबद्दल काही वाटणार नाही की मी जर त्याच्याबद्दल स्पीच लिहिलं, पॅनेग्रिक अ स्पीच ऑर अ पीस ऑफ रायटिंग टू प्रेज समवन हायली, त्याची वाह करण्यासाठी मी काही लिखाण केलं तर ते काही वाईट होणार नाही त्या बस कंडक्टरबद्दलचं. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gathers on the lonely moor. आता त्या विल्यम वर्ड्सवर्थ नावाच्या कवीने आपल्या कवितेत असं म्हटलं आहे, त्या कवितेत द पुअर लीच गॅदरर मीन्स ऑन द लोनली मोअर, म्हणजे ओसाड प्रदेशात एक व्यक्ती चेंज करून आणतो, बदल घडून आणतो. तसं हा कंडक्टर सुद्धा लोकांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये काय करतो, बदल घडून आणण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात आय सी नो रिझन व्हाय लेझर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मोडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. लेखक म्हणतो की मला थोडंसं विशेष वाटतं की अशी जे वागणारे लोक असतात चांगले, त्यांच्याकडनं इतर लोक का प्रेरणा घेत नाही, चांगुलपणा का शिकत नाही. नेक्स्ट पॅसेज. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज had a chilling effect upon those little everyday civilities of behavior than sweeten the general here. थोडक्यात हे जे युद्ध आहे वागण्याचं, हे काय करते, थोडक्यात लोकांच्या चांगल्या वागण्यावर परिणाम करते. जर सिव्हिल असेल, सुज्ञ असेल, चांगलं होईल, आणि जर अनसिव्हिल वातावरण असेल, तो चांगलं वागणार नाही. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. आणि जर आपण एकमेकांशी चांगलं वागलो नाही,
सौजन्याने म्हणा, प्रेमाने म्हणा, काइंडली म्हणा, तर तसं चांगलं जग घडणार नाही, तयार होणार नाही. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इनवोकिंग द लॉ. किती कायदे तयार करा तरी ते काही सुधारणार नाही, चांगले बनणार नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील सम व्हॉट लोअर दॅन द अँगल्स. हे जरी आले, पोलीस आले, कायदे बनले, तरी त्याचा काही फरक पडणार नाही. जे जसे आहेत तसेच राहतील, लेस दॅन परफेक्ट. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. फक्त लॉ जे आहे, कायदा आहे, हा मटेरियल अटॅक जे आहे, आपण इथं जे गुन्हे होतात त्यांच्याबद्दल तो काहीतरी अद्दल घडवू शकतो, पण मॅनर्सबद्दल कायदा हा अद्दल घडू शकत नाही. इट इज टोटली डिपेंड्स अपॉन ह्युमन बिईंग्स बिहेवियर. ते माणसाच्या वागण्यावर पूर्णतः अवलंबून आहे मित्रांनो. नॉर विल द लिपमॅन्स वे ऑफ मीटिंग मोरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. आता या ठिकाणी पहिला दाखला दिला आहे लेखकाने की तो लिपमॅन त्या व्यक्तीला ढकलून देतो जोरात, एक प्रकारचा तो आघात करतो, त्याचा अपमान करतो. तो फिजिकल असो कसा असो तरी पण तो सुधारणार नाही जर त्याला सुधारायचं नसेल तर. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वुड हॅव हॅड अ मोस्ट सबटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज if he had treated the gentleman who would say not say please with elaborate politeness. तर त्या माणसाला तशी अद्दल न घडवता जर त्या लिफ्टमॅनने जर पुन्हा त्याला प्लीज कॅन गो जर असा वापर केला असता गांधीजीच्या धोरणानुसार तर ते योग्य राहिलं असतं. पुन्हा कदाचित त्याचा परिणाम पुन्हा त्याच्यावर जास्त झाला असता, त्याच्या मॅनर्सवर फरक पडला असता. ही वुड हॅव हॅड द व्हिक्ट्री. आणि त्याच्यातून त्या लिपमॅनचा काय झाला असता, एक प्रकारचा विजय झाला असता. नॉट ओनली ओव्हर द डुअर, ओव्हर द बुअर मीन्स असं रूड, बुअर मीन्स रूड वागणं, अगदी घाण वागणं, हे काही योग्य पर्याय नव्हता त्या ठिकाणी. बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द व्हिक्ट्री दॅट काउंट्स. आणि एक प्रकारचा त्याचा विजय झाला असता आणि त्याचा विजय हा त्याला एक प्रेरणा देऊन गेला असता जर तो असा वागला असता तर. त्या लिपमॅनला न फेकता, न ढकलता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेजेस ऑर ॲडव्हान्टेज. जो नम्र व्यक्ती आहे तो काय करतो, कदाचित हे जे मटेरियल वर्ल्ड आहे, सुखचैन आहे, याच्यापासून कदाचित त्याला एक सुख भेटणार नसेल, त्याला फायदा होत नसेल. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री. पण मनातल्या मनात त्याला नक्कीच आनंद भेटेल की नाही आपण चांगलं वागलं, चांगलं फळ भेटतं, चांगलं वागायला भेटतं आणि चांगलं लोक रिस्पॉन्स पण देतात. आय कमांडेड टू द लिपमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मला त्या लिपमॅनबद्दलचे एक त्या स्टोरी आठवते थोडक्यात चेस्टरफील्डची. त्या प्रकारची ती चेस्टरफील्ड आहे, एक पाठ्यघटकातला एक तो भाग आहे. चेस्टरफील्ड एक व्यक्ती आहे, त्याच्याबद्दलची एक तुलना केलेली आहे या ठिकाणी. इन हिज टाइम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पॉवमेंट्स ऑफ टुडे. त्याच्या काळात त्यावेळेस लंडनच्या रस्त्यावर पॉवमेंट नव्हते, थोडक्यात पायवाटा म्हणून आपण मेन रस्त्याला लागून असलेला पायवाटा असतात. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द डेरियस फुटिंग. आणि जो व्यक्ती त्या वॉलसोबत चालला असतो, डेरियस फुटिंग असते जशी अगदी मोकळ्या पायाने चालतो. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्कॉन्ड्रल. मी ही जी वॉल आहे काही बदमाश लोकांना देणार नाही. स्कॉन्ड्रल मीन्स बदमाश. सेड अ मॅन हू मेड चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. एकदा तो एक चेस्टरफील्ड व्यक्ती त्याला भेटतो रस्त्यानेच त्या पॉवमेंटवर. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. मी पण तसंच करतो.
असं उत्तर कोण देतं? चेस्टरफील्ड त्या रस्त्याने जाताना, त्या पॉवरमॅनवर जाताना. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. I hope the leap man will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. कदाचित त्या लिपमॅनला पुन्हा जास्त आनंद वाटला असता की त्याने त्या माणसाला चिखलात लोटलं असतं, फक्त लोटलं असतं, त्याला मारलं नसतं किंवा त्याला फिजिकली पनिश न केलं असता, तर चिखलात लोटलं असतं, तर कदाचित त्या घटनेतून तो काही ना काही शिकला असता. अशा प्रकारचं एक प्रकारचे हे प्रसंग कोर्टसीबद्दलचे. माणसाने वागावं कसं, त्या ठिकाणी कायदे हे कामाचे नाहीत, तर फक्त शब्द, मॅनर्स हे किती महत्त्वाचे असतात या पाठ्यघटकातून आपल्याला लेखक ए.जी. गार्डिनर यांनी समजवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, असा छान असा पाठ्यघटक आपण अभ्यासला. याच्यावरची ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला आज एक सेंड करेन, आज नाही तर उद्या सकाळी म्हणा, ती सॉल्व करा. पाठ्यघटक वाचा पुन्हा 2दा-3दा आणि ती ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर प्रॅक्टिस कराल तर तुम्ही परफेक्ट व्हाल. त्यानंतर मग आपण ब्रेन स्टॉर्मिंगला हात लावू किंवा त्याच्यावर आपण फोकस करू आणि ती लिखाण 1 by 1 करू. ओके माय फ्रेंड्स, फॉलो मी अँड गिव्ह रिस्पॉन्स.